फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी। मराठवाड्यात पावसामुळे मोठं नुकसान, दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना मदतीबाबत घोषणा करण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची आज बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनमध्ये बैठकीचं आयोजन। पालिका निवडणूक, दसरा मेळाव्याबाबत होणार चर्चा। देवाभाऊंचा कॉन्फिडन्स ईव्हीएममुळे नाही तर जनतेच्या विश्वासामुळे आणि आशीर्वादामुळे भाजप महायुती आपल्या कामगिरीच्या जोरावर मुंबईसह राज्यात बाजी मारणार। विश्वास नसेल तर ट्विट सेव्ह करून ठेवा, नवनाथ बन यांचा रोहित पवारांना टोला। मंगलप्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। कबूतरखानासंदर्भात बैठकीत चर्चा। अवघ्या 5-10 मिनिटांची भेट झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व माजी नगरसेवकांना आदेश। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं फुंकलं रणशिंग। मंत्री छगन भुजबळांविरोधातील 2021चा बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू होणार। प्रकरण सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश। पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला निश्चित। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। उद्या पन्हाळा इथे आयोजित साखर संघाच्या कर्मचारी मेळाव्याला राहणार उपस्थित। सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, खासदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी। पुण्यातील भुगाव येथील बाह्य वळण रस्ता तातडीने करा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देश। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या बाह्य वळण रस्त्याच्या कामाला अखेर गती। राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह नागरिकांचं प्रचंड नुकसान। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मंत्री नरहरी झिरवाळांची माहिती। बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी। शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना दिला धीर। भाजपाने मुंबई महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले। बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। आता काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मुंबईत महायुतीचा महापौर केल्याशिवाय भाजपाचा एकही कार्यकर्ता थांबणार नाही। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते, पण तुम्ही ब्रँड नाहीत। फक्त नाव लावल्याने कोणीही ब्रँड बनत नाही। उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल। मराठवाड्यातील बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपले। मुख्यमंत्री फडणवीस करणार मराठवाड्याचा दौरा। विधानसभेसारखे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळेल। निवडणुका कधीही असू द्या, आमची माहिती सज्ज। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। अहिल्यानगर, बीड, परळी, वैजनाथ रेल्वे प्रकल्पासाठी अतिरिक्त 150 कोटी रुपयांची मंजुरी। अर्थमंत्री अजित पवार यांचा निर्णय। ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। भेटीच्या वेळी शिंदेंनी टीम बॅट्स यांना खाऊ घातला मुंबईचा वडापाव। बंजारा बंजारा हे एकच, धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने बंजारा समाज संतापला। वक्तव्यावर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण। सत्तेतीलच लोक आंदोलनात सहभागी होत आहेत, सरकारचं समाजात वाद निर्माण करत आहेत। रोहित पवार यांची धनंजय मुंडेंवर टीका। कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा। कागदपत्रांवर हाताने मराठा कुणबी लिहिलंय। खोटी प्रमाणपत्र शोधण्याची छगन भुजबळांकडून मागणी। नोंदी म्हणून खोटे पुरावे दिले जातात, भुजबळांचा आरोप। मराठा समाजासाठी 750 कोटी रुपये देण्यात आले। गेल्या 25 वर्षात ओबीसी महामंडळाला 2500 कोटी दिलेत। मराठा समाज आणि ओबीसीच्या निधीमध्ये एवढा फरक का? छगन भुजबळ यांचा सवाल। कांद्याचे निर्यात अनुदान दुप्पट करण्याबाबत केंद्राची संमती। निर्यातीवर टॅक्स लागला ही अफवा पसरवण्याविरोधात कारवाई होणार। जयकुमार रावल यांचा इशारा।
सोलापुरात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन. कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणी माजी आमदार गणपत गायकवाड, शिवसेना पदाधिकारी निलेश शिंदेसह 3 अन्य जणांची निर्दोष मुक्तता. पुराव्याअभावी कल्याण न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्यांचा मृत्यू प्रकरण पडळकरांसह स्वीय सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करू, मृत अभियंत्याच्या कुटुंबाचा इशारा. दमान यांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. अमोल मिटकरींनी दमान यांना डिवचलं. पंतप्रधानांचा वाढदिवस कर्जाच्या पैशातून साजरा. खासदार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. राऊतांचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत तरी होतो का? भाजप प्रवक्ते नवनाथ पण यांचा राऊतांवर पलटवार. 18 सप्टेंबरला नागपूरला ओबीसी मेळावा. ओबीसी नेते छगन भुजबळ करणार मार्गदर्शन. मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्यास विरोध. एल्फिस्टन ब्रिज परिसरातील नागरिकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंमुळे इमारतीतील रहिवाशांना योग्य न्याय मिळाला असं नागरिक म्हणत आहेत. मराठवाड्यातील बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपले. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मागणी. ठाणे जिल्ह्याला मिळाला नवा मंत्री. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामलेंना मंत्रिपदाचा दर्जा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस. राज्यासह देशात वाढदिवस उत्साहात साजरा होणार. राज्यभरात सेवा उपक्रम, सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम. आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा सप्ताह सुरू. ओडिशामध्ये पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त कमळाच्या फुलांची वाळू कलाकृती. वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी 750 फुलांचा वापर करून साकारली कलाकृती. अहमदाबादमधील मणिनगरमध्ये पंतप्रधान यांचा वाढदिवस साजरा. फुलांनी भारताचा नकाशा बनवून आणि गरबा खेळून साजरा केला. भाजप आमदार आणि नगरसेवक सहभागी. आज 77वा मराठा मुक्ती संग्राम दिन. मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार ध्वजारोहण. हिंगोलीत मराठवाडा मुक्ती दिन निमित्त आज प्रशासन मराठवाडा समाजाला 50 कुणबी प्रमाणपत्र देणार. लक्ष्मण हाके हिंगोलीत. कळमनुरी इथे ओबीसी मोर्चा काढणार. बीडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्मा स्मारकावर विद्युत रोषणाई. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. महाबळेश्वर आणि पाचगणीला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा. घनदाट जंगल, थंड आणि स्वच्छ हवा तसंच दुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेला या परिसराला जागतिक स्तरावर मान्यता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी. कालच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांना तुम्ही साक्षीदार होता का असा कोर्टाचा सवाल. या संदर्भात माहिती सादर करण्याचे आदेश. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना. अक्सा समुद्र किनाऱ्यावरील समुद्र पदपथ बेकायदा. राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय. पदपथ 2 महिन्यात हटवण्याचे लवादाचे सागरी मंडळाला आदेश. एटीएम कार्ड विसरा, आता मोबाईलने कॅश काढा. यूपीआयचा वापर करून पैसे काढणं होणार सोपं. ठाणेकरांना डेंग्यू मलेरियाचा डंख. 3 महिन्यामध्ये डेंग्यूचे 279 तर मलेरियाचे 336 रुग्ण. महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. अन्नधान्य महागलं. ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर 0.52% वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केली आकडेवारी. पनवेल महानगरपालिकेने दिली अभय योजनेला 15 दिवसांची मुदतवाढ. मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी यंत्रणा सज्ज. कंत्राटी आरोग्य सेवकांची सेवा होणार कायम. हायकोर्टाचे कल्याण डोंबिवली पालिकेला आदेश.
मराठवाड्यात 1.25 लाख लाडक्या बहिणी अपात्र अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्व्हे. वाशिम जिल्हा शिक्षण विभागाचा अनियमित कारभार. बदली झालेले शिक्षक अजूनही रुजू नाही. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली. अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी. देवस्थान समितीकडून पर्यटक भाविकांसाठी मंडप उभारणी. स्वच्छता मोहिमेमुळे मूर्तीचे दर्शन आज दिवसभर बंद. कोल्हापूरच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात लवकरच प्रयोग. रंगकर्मी दिनापूर्वी नाट्यगृहाचं काम पूर्ण होणार. रंगकर्मी दिनादिवशी नाट्यगृहात पहिला प्रयोग. बैठकीत महापालिका ठेकेदाराला रंगकर्मींनी धारेवर धरलं. वातानुकूलन यंत्रणेमुळे आता कार्बन उत्सर्जनात झपाट्याने वाढ. देशातील ग्राहकांना दरवर्षी तब्बल 7,000 कोटी रुपयांचा फटका. आय फॉरेस्टच्या सर्वेक्षण अहवालात माहिती समोर. बेस्टकडे स्वतःच्या केवळ 418 बस, 206 सिंगल डेकर एसी बस, 187 मिडी नॉन एसी, 25 हायब्रिड बस स्वतःच्या मालकीच्या, तर भाडे तत्वावरील बसची संख्या 2,297. उपक्रमाची खासगीकरणाकडे वाटचाल. भिकराई नगर ते दिवेघाट रस्त्याची भीषण अवस्था. मातीने खड्डे बुजवल्याने पावसात रस्त्यावर चिखल. रस्ता निसरडा झाल्याने अपघातात वाढ. हिंजवडी ते शिवाजीनगरच्या 3ऱ्या मेट्रो मार्गिकेचं व्यवस्थापन फ्रेंच कंपनीकडे. किओलिस कंपनी करणार पुढील 10 वर्ष व्यवस्थापन. मार्गिकेचे काम आता PMRDA कडून करण्यात येणार. पुण्यात पहिल्यांदाच धावणार डबल डेकर बस. कात्रज भागात बसची ट्रायल घेण्यात आली. नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस पूर्णपणे वातानुकूलित. नवीन अमृत भारत एक्सप्रेस नागपूर मार्गे धावणार. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक टर्मिनस. मुंबई येथून बिहारमधील सहरसापर्यंत सेवा सुरू. राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडं निश्चित. जुलै महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नियम लागू. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची माहिती. मुंबईची मोनोरेल काही काळासाठी राहणार बंद. मोनोरेलमधील सातत्याच्या तांत्रिक बिघाड सुधारण्यासाठी निर्णय. MMRDAच्या महासंचालकांनी एका कार्यक्रमात केली घोषणा. सकल मातंग समाजाची नांदेडमध्ये बैठक पार. न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीला दिलेली मुदतवाढ रद्द करा. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ जाहीर करा, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलनाचा दिला इशारा. बीडमध्ये बंजारा समाजानं घेतली पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. ST प्रवर्गात समावेशनाच्या मागणीचं दिलं निवेदन. भूकंप निधीतील भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण. 18 सप्टेंबरला आत्मदहन करणार अनिल गजालेंचा इशारा. आमच्या घराचा प्रश्न सोडवा, नाहीतर मुंबईतील रस्त्यावर झोपड्या बांधू. गिरणी कामगारांचा सरकारला इशारा. शिवसेना नेते भास्करराव जाधवांनी घेतली रत्नागिरीमधील कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांची भेट. ग्रामस्थ डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांचं 34 दिवसांपासून उपोषण सुरू. अंबरनाथमध्ये दिव्यांगांचा ठिय्या आंदोलन. प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांनी आपल्या विविध मागण्यांसाठी केलं आंदोलन. एसटीतून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक. लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी. हैदराबाद गॅजेटनुसार एसटीचं आरक्षण देण्याची मागणी. वाशीमधून महंत कबीरदास महाराजांची ही मागणी. मुंबईत 1 जून ते 16 सप्टेंबर दरम्यान एकूण 5,579.8 मिलीमीटर पावसाची नोंद. कुलाबा आणि सांताक्रूज केंद्र परिसरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद. ऑगस्ट महिन्याच्या सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद. वाशीमध्ये मंगरुळपीर तालुक्यामध्ये पाझर तलावाच्या पुराच्या पाण्यामध्ये 4 बैल वाहून गेली. काही अंतरावर वाहून गेल्यानंतर बैल सुखरूप परतले. शेतकऱ्याला दिलासा. चंद्रपुरात मुसळधार पावसाचा कोरपणा.
राजुरा आणि गोंड पिंपळी तालुक्याला सर्वाधिक फटका. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. कापूस, सोयाबीन, तूर पिकं उद्ध्वस्त. 60 वर्षीय वृद्ध महिला नाल्याच्या पाण्यात वाहून गेली. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील घटना. वृद्ध महिलेचा शोध सुरू. पालकमंत्री विखेंकडून करंजी गावाची पाहणी. करंजी गावात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान. मराठवाड्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. मंत्री विखे पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. बुलढाण्यात ढगफुटी सदृश पाऊस. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर. खडकपूर्णा धरणाचे 19 तर पेन टाकळीचे 4 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धाराशिवमध्ये सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी. सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान. पंचनामे करा, सरसकट मदत द्या. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. जालन्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. सोयाबीन आणि कापसाच्या शेतात गुडघाभर पाणी. पंचनामे करून नुकसान भरपाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.